नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्माला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे। त्यामध्येच एक विशेष उपाय म्हणजे 33 दिव्यांचे दान। असे मानले जाते की 33 दिव्यांचे दान केल्याने पितृ प्रसन्न होतात, पितृदोष शांती मिळते, कुलदेवतेची कृपा सुद्धा प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते। पण हे दान नेमके कधी करायचे, कसे करायचे तुम्हाला माहीत नसले, कोणत्या दिवशी करायचे, तर यामागील नेमकं धार्मिक महत्त्व काय आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू धर्मशास्त्रानुसार 33 कोटी देवतांचा उल्लेख आढळतो। कोटी या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी प्रकार किंवा वर्ग असा घेतला जातो। या 33 प्रमुख देवतांच्या स्मरणार्थ 33 दिवे अर्पण करण्याची परंपरा काही भागांमध्ये प्रचलित आहे। असे मानले जाते की या दिव्यांच्या प्रकाशामुळे देवता, पितृ आणि कुलदैवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। ही परंपरा श्राद्ध आणि भक्तीवर आधारित आहे। 33 दिव्यांचे दान कधी करायचं, तर मी सांगते त्या दिवशी जर केलं, म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं कोणत्या दिवशी हे दान केलं जातं। तर आता सोमवती अमावस्या आलेली आहे। सोमवती अमावस्याला सर्व पितृ अमावस्या, महालय श्राद्ध, आषाढी अमावस्या, दिवाळी अमावस्या, पितृपक्षातील कोणतीही दिवस किंवा कुलदेवतेचा उत्सव, जर हे दिवस शक्य नसतील तर कोणत्याही अमावस्येला श्रद्धेने हे दान करता येते। 33 दिव्यांचे दान करण्यासाठी काय काय लागतं, तर ते पहा। 33 मातीचे दिवे, तूप किंवा तेलाचे दिवे, कापसाच्या वाती, हळद आणि कुंकू, फुले, अक्षदा, नैवेद्य, स्वच्छ ताट आणि साहित्य स्वच्छ आणि सात्विक असावे। 33 दिव्यांचे दान कसं करायचं दान, तर सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। घरातील देवघर किंवा मंदिराजवळ स्वच्छ जागा निवडा। त्यानंतर 33 दिवे व्यवस्थित मांडा। प्रत्येक दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून वात ठेवावी। भगवान गणेश, कुलदेवता, पितृ आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे। त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करावेत। दिवे लावताना मनात प्रार्थना करावी, हे परमेश्वरा, माझ्या पितरांना सद्गती मिळू दे, त्यांच्या आशीर्वादाने आमच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदो। यानंतर फुले, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे। दिवे पूर्ण विजेपर्यंत त्यांना तसेच ठेवायचं आहे। पितृदोष शांतीशी याचा संबंध काय आहे ते आपण पाहणार आहोत। अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार पितरांच्या अपूर्ण इच्छा, विस्मरण किंवा श्राद्ध कर्मातील दुर्लक्ष यामुळे पितृदोष निर्माण होतो असे मानले जाते। तर धार्मिक मान्यतेनुसार तर्पण, श्राद्ध, अन्नदान, तिलदान, दीपदान या गोष्टी केल्याने पितृ संतुष्ट होतात। दिव्याचे दान हे देखील अशाच भक्तिपूर्ण उपायांपैकी एक आहे। मात्र कोणतीही अडचण किंवा अमावस्या असल्यास त्यासाठी योग्य धार्मिक मार्गदर्शन घ्यावे। म्हणजे जर आपल्याला काही अडचण असेल तर कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या। आणि कुलदैवता प्रसन्न कशी होते, तर प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवता किंवा कुलदैवत असते। कुलदैवतेची पूजा केल्याने कुटुंबाचे संरक्षण, आध्यात्मिक बळ, सकारात्मक ऊर्जा मिळते अशी श्रद्धा आहे। दिव्यांचे दान करताना कुलदैवतेचे नामस्मरण केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते। आपले पूर्वज हे आपल्या अस्तित्वाचा आधार आहेत। त्यांच्या स्मरणार्थ केलेले दान, तर्पण आणि प्रार्थना ही कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पवित्र पद्धत आहे। असे मानले जाते की पूर्वजांच्या आशीर्वादांमुळे घरात शांती लाभते, कुटुंब एकत्र राहते, प्रगतीचा मार्ग खुलतात। घरात सुख समृद्धीसाठी काय केलं पाहिजे, तर रोज देवपूजा करावी, कुलदेवतेचे स्मरण करावे, ज्येष्ठांचा आदर करावा, गरिबांना मदत करावी, अन्नदान करावे, पितरांचे स्मरण करावे, घरात सकारात्मक वातावरण ठेवावे। त्यामुळे मंडळी 33 दिव्यांचे दान ही श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेची सुंदर परंपरा आहे। धार्मिक मान्यतेनुसार त्यामध्ये पितरांचे स्मरण होते, कुलदेवतेची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते। परंतु लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्राद्ध, सदाचार आणि सत्कर्म यांच्यासोबत फलदायी ठरतो। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव। धन्यवाद।